आजचा व्हिडिओ तुम्हाला 2-3 दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे। पहिलं म्हणजे सगळ्यांचा जो मानपान आहे तो छान पद्धतीने केला। जसं म्हणलं गारवा घेऊन येणारे ते पण घेऊन येतात आणि आपणही त्यांना करायचं असतं। मला मध्यंतरी एक कमेंट होती, ताई मला तुमच्यातल्या पद्धती खूप आवडतात, तुम्ही देताही आणि घेताही, हे मला खूप आवडलं। आणि आता आजपर्यंत माझ्या बाबतीत असं झालं आहे की मी सगळीकडे प्रेझेंट घेऊन जाणं म्हणा, काही असू दे सगळं घेऊन जाते, पण मी येताना रिकाम्या हातानेच येते आणि मला तुमच्यातल्या ह्या रीतिरिवाज सगळ्या गोष्टी आवडतात। तर कसं असतं बघा की काही ठिकाणी असं असतं की हां ठीक आहे, आता त्यांनी केलं आहे ना, त्यांच्या काहीतरी कार्यक्रमाला आपण घेऊन जाऊया, म्हणून काही ठिकाणी दिलं जात नाही रिटर्नमध्ये। पण शक्यतो आता जर बघायला गेलं ट्रेंड आलेला आहे रिटर्न गिफ्ट। आता बरेच जण हे कपडे लत्ते वगैरे ह्या गोष्टीला प्राधान्य देत नाहीत। एखादी काहीतरी वस्तू आता लग्नामध्ये जर तुम्ही एखादं घेऊन गेला तर बघा रिटर्न गिफ्ट ते देतातच तुम्हाला। तर त्याच्यामध्ये आता सध्या अशा काही छोट्या मोठ्या वस्तू मार्केटला भरपूर मोठ्या प्रमाणात मिळतात, मग ते एकमेकाला देतात। आता आपण तसं काहीच केलेलं नाही। तुम्ही म्हणाल की बाबा पद्धत आहे तर तुम्ही तेच करायला पाहिजे होतं, तर नाही, जे काय आहे ते आपलं थोडंफार पूर्वीपासून आलेलं आहे, चालत आलेलं आहे, तेच केलेलं बरं। पूर्वीपासून काय चालत आले बघा, आपण एखाद्याच्या घरी जाऊ दे, आता एक सहज आपण जरी गेलो तर अरे सुवासनी घरी आलेले आहेत तर मग म्हणून ओटी भरली जाते। अगदी कुठल्याही पाहुण्यांच्या घरी तुम्ही जा, ते कधीच तुम्हाला असं रिकामं पाठवत नाहीत, साधी ओटी का होईना देतात, ब्लाऊज नारळ पीस वगैरे। पण तेच जर आता ते रिटर्न गिफ्टमध्ये एखाद्या वस्तूवर जर आलं तर ते आपल्या पहिल्या ज्या प्रथा आहेत त्या सगळ्या गोष्टी बंद होऊन जातील। आणि कधी पण सुवासनी घरी गेली की ओटी भरणं याला महत्त्व आहे। रिटर्न गिफ्टमध्ये आपण कितीही देऊ दे, पण हे जे आपला कार्यक्रम आहे ना, हा मानपानाचा ओटी देण्याचाच आहे, म्हणून मी दिलेलं नाही आहे। आणि आता जसं आता बड्डे लग्न वगैरे याला बरेच जण रिटर्न गिफ्ट इतर काही देतात, त्याला चालतं, पण असे काय कार्यक्रम असतील तर शक्यतो असा कपड्यांचाच आहेर दिलेला बरा। काय फ्लॅश मरून कालच्यानं गाडी जोडला केलाय आणि त्याला नुसतं 5 सुपारी द्यायला तेच म्हटलं रुसल्यागत बक्की आजीला दिला त्याने घेऊन गेलं की तुमचं अगं मम्मी पप्पानी बोलवलं, अय मम्मी पप्पानी बोलवलं, असं केलं त्यानं। अगं बाई डाकू मंगल सिंग, नाही तू नाही नमस्कार। पेढ्याचं भाजी काय चालते, पेढ्याचं बॉक्स तुला काय पाहिजे, पेढ्याचं बॉक्स चालते। एक नारळ राहिला नाही, सगळं गेलं। कुठल्या आत्या नव्हत्या बोलवून घे, तेव्हा नव्हतं काय ग। आजचा ना दिवस खूप सकाळपासून धावपळीत होता, म्हणजे अक्षरशः असा चेहरा पूर्ण थकल्यागत झालेला होता। शरीर असं जाणवत होतं की आता एक तासभर तरी आपल्याला आराम करणं गरजेचं आहे। सणत पाहुणा ग, नाही तिचं पेढ फक्त शेजारी तिथं 4 घरात अजून कोणाला दिलं नाही। चला आणि येऊ का? बाय 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 बघ मेवना माझा बाया गाडीसाठी किती दाबा लागलाय गाडीसाठी। चलो आम्ही चाललोय गाईला घास द्यायला, अरे त्या रील पाठव म्हणा, थिएटर ठेवलं काय नाही ठेवायचं निवांत। तर केळे घेतलेत आणि शिदोरी सागरची कंपनी आहे, तिथं गाई भरपूर आहे। तर आता सागर ज्या कंपनीमध्ये कामाला असतो त्या कंपनीमध्ये आम्ही आलेलो आहोत।
या कंपनीमध्ये ना गायींचं पालनपोषण जे आहे ते केलं जातं अगदी स्वखर्चाने. कोणी जर दानधर्म केला तर ठीक आहे, चारा दिला, काय इतर त्यांचे पेंड वगैरे लागतं ते दिलं तर ठीक, नसेल तर जे कंपनीचे मालक आहेत ते स्वतः स्वखर्चाने अनाथ गायींचं रक्षण करतात. सोबत कुत्री पण भरपूर आहेत ताईंनो, जे अनाथ असतात ना ती कुत्रीसुद्धा, कारण त्यांच्याकडे जागा मोठी आहे ना, ही कंपनीचं पूर्ण आवार खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे की त्याच्यामध्येच एका कोपऱ्याला ना शेड बनवून घेतलेलं आहे. दे भैया, जाऊ की इकडून दे, पुढे जा पलीकड. आता या जेवढ्या काही गायी आहेत या गायींना एक छान असा टेप ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये दिवसभर गाणी सुरू असतात त्यांना ऐकण्यासाठी, आणि चारही बाजूने फॅन आहेत, कारण पत्र्याचं सगळं शेड आहे ना, गरम होऊ नये वगैरे याच्यासाठी कंटिन्युअली फॅन सुरू असतात. मी तेवढा वेळ थांबलेले तर मला अक्षरशः असं पूर्ण असं थंडी वाजल्यागत वाटायला लागली, एवढे मोठे मोठे फॅन आहेत चारही बाजूने सुरू. म्हणजे शक्ती ज्यांच्या पाठी स्वामींची चांगली हा दिवस आहे दुसरा दिवस. आदल्या दिवशीची जी काही पूजा आहे अशी उचलून आणून ठेवलेली होती, आम्ही काहीही काढलं नाही, कारण कोणतीही पूजा जी असते ना ते शक्यतो तिचं जे म्हणजे म्हणतात ना की त्यातलं पाणी ओतणं किंवा जेव्हा समोर ठेवलेल्या वस्तू काढणं, याला हा दिवस दुसराच दिवस असतो. मग आता तिथनं तर काढणं गरजेचं होतं, बाहेर तर ठेवू शकत नाही, आहे असं उचलून आज ठेवलेलं होतं. आता आज हे सगळं आवरायचं. आर्यनला म्हणलं तू थोडीशी मला मदत करू लाग, कारण पसारा भरपूर होता, खूप सारे कपड्यांचे पण ढीग होते, भरपूर सारे कपडे म्हणजे आपले घातलेले. बऱ्याच वेळेला मला अशाही कमेंट असतात की ताई जे पूजेचं साहित्य असतं दुसऱ्या दिवशी त्याचं काय करता. बरेच जण नदीला सोडतात, विहिरीला सोडतात, पण आता आम्ही काय करणार आहे, केळी वगैरे जे खाण्यायोग्य आहे ते आम्ही गाईला देणार आहे. सागर घेऊन जाईल आणि बाकीचं जे काय असेल मग त्यातले तांदूळ वगैरे असतात तर ते धुवून आपण इडलीला वगैरे वापरू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही आहे. फक्त जास्त त्याच्यामध्ये हळद किंवा कुंकूचा वापर नसावा, जेणेकरून म्हणजे आपल्याला पण प्रॉब्लेमदायक नको. म्हणजे कसं म्हणतात की सगळं केमिकलयुक्त आहे ना, त्यामुळे नसेल तर मग ते तुम्ही विहिरीला वगैरे टाकलं तर मासे वगैरे असतील त्याच्यामध्ये, कासव वगैरे असतील ते खातील. असं काही साहित्य असतं जे एकदम वाळलं कोरडं, जसं आता खारी खोबरं वगैरे ते तसंच मी ठेवून देते आणि पुढच्या नेक्स्ट पूजेमध्ये मी वापरते. पूजेसाठी मी खास ठेवलं आहे, म्हणजे आम्हाला कसं संक्रांतीच्या वेळेला लागतंच सगळं, 5-5 विडे असतात ना, तर मी हे वापरते. मी प्रत्येक वेळेला नवीन काही आणत नाही ताईनो, जे जुनं आहे त्याचाच मी वापर करत असते. तर चला, माझी देवपूजा वगैरे झाली. आरूनं मी आईनं इथला बराचसा पसारा जो आहे तो आवरला आहे काय, आणि आता आईला म्हणलं बस जरा आराम कर, काल तिची पण काल दगदग झाल्या. पण ही 2 लेकरं कुठं चालल्यात, तर हिचं LC आणायला जायचं आहे, सोबत याचा मार्क लिस्ट, म्हणून म्हणलं आता दोघं पण बहीण भावंड जावा. भांडणाच्या हुडती तुमची मोबाईलसाठी, आणि तसं तरी मी तुम्हाला खरं सांगू ताई ना, पोरांना मोबाईल घेऊ देत नाही, सारखी ओरडत असते, पण तरी पण पोरं एवढी लापाट आहेत एवढी लापाट आहेत ना, एवढी लापाट, सगळ्यात लापाट कोण आहे घरात, प्रामाणिक मान्य करावं त्यानं हे बघा, हां मोबाईल शक्यतो मोबाईलपासून पोरं लांब ठेवायची, जेवढी होता होईल तेवढे. ती बघ कसं बघते, नाही मी देतच नाही, त्या मोबाईलसाठी लईच वांद असते घरात, पण मी देतच नाही. आज घरातलं सगळं टोटली साफसफाई जे काय असेल ते काम झालंय. आज सोमवार आहे, लाईट गेलेली आहे,
आणि कपडे मशीनला तसेच ठेवलेत आणि थोडीशी 4 नाश्त्याची भांडी पडलेली आहेत. आता जाणार आहे स्वयंपाकाला. स्वयंपाकामध्ये फक्त डाळ भात करणार आहे, कारण संदीप यायला लागलेला आहे. संदीपचं जेवण जे आहे ते पलीकडे बनवलेलं आहे. आमच्यासाठी डाळ भात बनवणार आहे, कारण आम्ही सगळ्यांनी हेवी नाश्ता केला आहे सकाळी. कोणालाच जेवायची इच्छा नाही, कारण उपीट भरपूर केलेलं, भरपूर पोट भरून खाल्लं होतं. आज सोमवार, त्यामुळे स्वयंपाक वगैरे आधी काहीच नाही. पहिला देवपूजा वगैरे सगळी करून घेतली, घरातली झाडझटक सगळी कामं आवरून घेतली, आणि हे सगळे कामं आवरेपर्यंतच 3 तास जातो आहे. आणि त्याच्यानंतर आता 12 वाजलेले आहेत. पहिला व्हिडिओचं काम करून घेतलं, सगळी माझी जी कामं आहेत ती केली. आता वरण भात तेवढं लावणार. संदीप रसिका 2 जण येणार होती, पण प्रॉब्लेम असा होता की आता तिथं घराचं काम सुरू आहे, पाणी मारायला कोण, मग घरी कोण, घरी पण जनावरं आहेत. मग बाबा घरी थांबले तर रसिका जाईल, रसिका घरी थांबली तर बाबा जाईल, या हिशोबानं. कारण ते शेळ्या वगैरे आहेत, यांच्यात दिवसा ढवळ्या लांडगं येतात, होय ना गं. त्यामुळं ते घर पण रिकाम सोडून, जनावर रिकाम सोडून जायला येत नाही. आई बघा साडी नेसून तयार झालेली आहे. मी एवढ्या साड्या देत्या करत, तिला ना लाल कलरमध्ये जीव अडकल्यामुळे ती एवढी इंटरेस्ट दाखवायची नाही. बस की आई आहे तोपर्यंत होता होईल तेवढं देव करायचे. पण तुमच्या दादाची पण कामं अशी आहेत की अर्जंट, एकदम अर्जंट तोंडावर. ज्या दिवशी गाडी आणायची होती त्या दिवशी तर म्हणजे त्यांचा निम्मा जीव इकडं निम्मा जीव तिकडं होता, तरी पण त्यांचे जे पार्टनर आहेत त्यांनी हँडल केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून जे काम सुरू आहे, ही म्हणली नवी नवरी कशी म्हणजे नवी असते, ती नवी नवरी आणल्यानंतरच कसं देवधर्म सगळं केला जातो, तशी गाडी नवीन आहे तर आताच वेळ आहे, तुम्ही सुट्टी काढा. पण ते म्हणतात ना की आपण एखाद्याला शब्द पण दिलेला असतो ना कामाचा, कशी सुट्टी काढा आणि काय करा. ए बघ ते आलं पण बांध त्याला, नवीन आहे तोपर्यंत ए दार लावू नको, बांध त्याला बाहेर पूर्ण बांध दार इकड. काय म्हणले आई? नवीन गाडी आहे तोपर्यंत देवधर्म देवाला जाऊन आले. हा पण कामं पण महत्वाचे असतात गाई, लक्षात आलं का? तुझं पण बरोबर आहे, पण कामं गाडी महत्वाची आहे, देवाला गेलेत आलेत, महिन्या 2 महिन्यानं परत काय कोण विचारताय तो आपल्याला, विचारायचं राहू दे. पण आपण आता आपले वाटते का म्हणाला कामधंदा बघून केलेलं बरं. स्वामी देवाला आणि कुठल्या आपल्या आवडत्या देवाला जाऊन तेवढंच आपल्याला फिरायचं झालं, मला बी फिरायचं झालं ग, म्हणून त्या बरोबर द्याव करूया. अगं पण कामाचं काय करते, प्रॉब्लेम आहे ना, कामं घेऊन ठेवलेले असतात. आणि मग ते पाहिजे की संध जाणार आहे म्हटलं, दादा येणार काम करून, मग आम्ही संध्याकाळचे 8 पर्यंत आवरणार, मग आम्ही बाहेर पडणार. 3 देव करायचं ठरवलं तर एकच देव म्हणजे आम्हाला व्यवस्थित मिळणार, दुसऱ्या देवाला टाळा लागलेला असतो. चपल्या कुठल्या खातर घेत हे भैया हे बुड घेऊन जरा तिथं बोट वर ठेव. काय भावाच्या घरावर इकडे यायचं आधी, आधी भावाच्या घरात जायचं. भावापेक्षा बस भाव गप तर बसेल. कशाला गाडी पावत पाहिजे, चालत नाही रे ती. आपल्याकडे पाऊस आला रात्र नाही, लाईटर नाही. नाही तर सोमवारी फक्त जाते, दररोज असते, रात्र दिवस असते. आमच्यात लाईट जात नाही, पण सोमवारी एमआयडीसी काम सुरू आहे. होय होय उडला की कलर उडत्यातच रे. 2 वर्ष, आता 3 वर्ष झाली. मी जसं म्हणलं ना की आमच्याकडनी चिमण्यांची 5-5, 6-6 घरटी आहेत, तसं सागरच्याही घरामध्ये ना देवघरावरचं जे झुमर आहे ना त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीनं तिनं घरटं बांधलेलं आहे. अशा मोकळ्या जागेत येणार नाही. किंवा तयार घरटी मी एकदा बघितलेलं आहे आधीच्या घरी, तयार घरटी मी अमेझॉनवरून मागवलेली होती, त्याच्यामध्ये बसलेल्या नाही, त्या अशाच कुजून गेले. ते स्वतःच बांधतात, स्वतःमध्येच राहतात आणि स्वतः त्या घरट्यामध्येच पिल्ली काढतात. इथं सुद्धा बघा जागा असून सगळं आणून ठेवलं आणि त्यात पिल्ली काढलेली आहे. तर नंतर काय झालं, थोड्या वेळानं आम्ही सगळेजण बसलेलो होतो आणि ते पिल्लू ना अचानक खाली पडलेलं होतं. म्हणजे थोडंसं मोठं होतं, त्यामुळे त्याला काय एवढं लागलं नाही आहे. एक चिमणी आली थांब मग सर तक यायला लागले. आई उठतो तिथनं ये बाई, ये तुझं पिल्लू पडले. ओक तिचा जीव खाली वर व्हायला लागला. आम्ही इथं आहे, आम्हाला भिवून पडायला लागलं. नाही तिचं ती इत्या उचलत्या, त्याला कळतंय बघ, त्याची मम्मी आहे ती. बोल
कुठे जावं आता मला सांग, आमच्यात लाईट असती तर तुला गरम झालं नसतं. लाईट नाही, गरम होतंय. हा मग आता अरे तू आता खा आणि वरच्या बेडरूम मध्ये जा. खिडकी गावाकडे लय ऊन इथं काय ऊन कमी जेवाय बसा येणार झालं. बाहेर बघ ऊन आमच्या. मला सांग घरात लाईट नसल्यानंतर गरम होणार नाही तर काय होणार रे? वार लागत नाही ना. आणि इथं गरम व्हायला एवढं ऊन आहे, इथं जेवाय होय का आई आहे? तर बघा भाऊ आता आला नाही तर जायची तयारी सुरू आहे. गरम वाले काय करू. मला चिडवायला लागलाय का? इथं बघ तुझ्यात किती गरम होतंय. एवढं ऊन आहे इकडं. काय मी म्हटलं अरे लाईट गेली आज सोमवार आहे. बस 5 मिनिट बसू वाटेल मला तर. चल वर चल बेडरूम मध्ये चल, तुला खिडकी उघडून देते. चल सांगते मी कसलं वारं येते बघ तू. चल चल लवकर. संदीपच्या बोलण्याचं एवढं हसू येत होतं कारण एक तर ती उन्हातानातनं बाहेरून आलेलं होतं. आलं बरोबर लाईटी गेलेल्या होत्या. आणि लाईटी गेल्यानं तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये कुठंही असू दे किती असू फॅन नाही तर मग काही नाही आहे. त्यामुळे तो मला चिडवत होता की तिथं कशी आल्यानं गरम गरम, मग इथं कुठं कमी आहे. संदीप बरोबर यायला आणि लाईट जायला गरमी व्हायला लागल्या. त्याला वरची रूम जी आहे ती ओपन करून दिली कारण वरती वारच येते म्हणता. मी म्हणलं आत्याचा मुलगा कधी नाही ते आलाय तर राहील म्हणले एक रात, ह्याच्यामुळे याला पण तू राहा, त्याला जाऊ दे. चहा ठेवलाय. आपल्या घरात सगळं आहे फक्त कप नाही ते कप घेऊन अरे कपच टिकत नाही तुम्हाला. महिन्याला 1 सेट आणायचं ते फोडलेलं आहे. आता असे कोण पाहुणे आले तर द्यायला कप नाही, पेला येतं, एवढं सगळं आहे. ते पण बोंबलून घालवतो कुठं घालवतो खेळताय काय म्हणतो. माझ्याकडनं फुटतंय. तुम्ही खावा. ये अगं लाईट आत्ता आली म्हणलं जरा गरमीतनं सुटकारा मिळाला. गेली तिला बघवी ना काय हे आले. हा मिशन पण बंद. किती जणांसाठी ठेवलं अजून 1 कप वाढवतात आता. त्यात थोडं दूध होतं आईला दे. मला थोडा दे. होय अ? दिदीच काम झालं का नाही मग आता आता आणि उद्या बोलवले. वेळ लागतो अशाला. तिचं अकॅडमीचं ऍडमिशन झालंय, आता कॉलेजचं ऍडमिशन झालं, पळायचं आहे. एक रात राहील म्हणलं तर येणार आहे ना. आता कशाला येते मी, जा तिकडे, येत नाही. कधी येणार आहे तुम्ही. मी बघू घे तू अजून आहे ना? हो, जम्मूला जाणार आहे ना 14 तारखेला. त्याच्या अगोदर ये. नाही तू जायच्या आधी येते घे. तुम्ही येणार आहे गाडी का. आता कशाला येऊ असल्याच्या घरी. मी जाणार आहे 7-8 तारखेला. 8ला सोमवारी जाणार आहे. मग मी येतेच 5-6 फक्त आणि फक्त 2 तास आला, जेवण केला, 1 तासभर वरच्या रूममध्ये छान वारं येत होतं, झोपला आणि निघाला. म्हणलं अरे थांब जरा, इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे, निदान देवधर्म तर 1-2 करूया वगैरे. काहीही नाही आहे, ऐकायला पण तयार नाही आहे. असंच चला आता मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा. मनापासून आभारी सर्वांना. श्री स्वामी समर्थ.